नव्या कामगार कायद्यामुळे उद्योग क्षेत्रात मोठे बदल, कंत्राटी कामगारांनाही मिळणार अधिक हक्क। औद्योगिक क्षेत्रातील कामगार व्यवस्थापन पद्धतीत मोठा बदल घडवून आणणारे नवे कामगार कायदे लागू झाले असून यामध्ये कंत्राटी कामगारांच्या हक्कांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे। व्यवस्थापक, अधिकारी, कायम कर्मचारी आणि कंत्राटी कामगार अशा पारंपरिक रचनेत आता अधिक स्पष्ट नियम व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत। नव्या नियमांनुसार कंत्राटी कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य आणि सेवा अटींच्या 2020च्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत। त्यामुळे कंत्राटी कामगारांची नेमणूक प्रामुख्याने सुरक्षा, कॅन्टीन, स्वच्छता यांसारख्या पूरक सेवांमध्ये करता येणार आहे। तसेच काही उद्योगांमध्ये पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या कंत्राटी कामांसाठी ठराविक कालावधीसाठी नेमणूक करण्याची मुभा देण्यात आली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आता सर्व कामगारांना कंत्राटी कामगारांसह नियुक्तीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे। संबंधित ठेकेदार हे पत्र देत आहेत की नाही याची जबाबदारी व्यवस्थापनावरच राहणार आहे। हे नियम लागू झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। वेतनविषयक बाबींमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत। 2019च्या तरतुदीनुसार किमान वेतनाची निश्चिती आता केंद्र सरकार करणार असून राज्यांना ही मर्यादा पाळणे बंधनकारक असेल। कामगारांचे अकुशल, अर्धकुशल आणि उच्च कुशल अशा श्रेणींमध्ये वर्गीकरण करून वेतनरचना अधिक स्पष्ट करण्यात आली आहे। कामगार कल्याणाच्या दृष्टीनेही अनेक सुविधा बंधनकारक करण्यात आल्या आहेत। 6 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था, अतिरिक्त कामासाठी दुप्पट वेतन, तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या संमतीने रात्रीच्या वेळेत काम करण्याची मुभा यांचा समावेश आहे। कामगारांच्या नोकरी गमावल्यास त्यांना आर्थिक व कौशल्य विकासाचा आधार मिळावा यासाठी कामगार कौशल्य विकास निधी सुरू करण्यात आला आहे। याअंतर्गत कामावरून कमी केलेल्या कामगाराला त्याच्या 15 दिवसांच्या पगाराएवढी रक्कम 45 दिवसांच्या आत देण्यात येईल। कामगार संघटनांच्या संदर्भातही नवे नियम लागू करण्यात आले आहेत। एक संघटना असल्यास तिला मान्यता देण्यात येईल, तर एकापेक्षा अधिक संघटना असल्यास प्रतिनिधींनी मिळून कौन्सिल स्थापन केली जाईल। संप आणि टाळेबंदी यासाठी 14 दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे। याशिवाय प्रत्येक आस्थापनात वर्क्स कमिटी आणि तक्रार निवारण समिती स्थापन करून कामगार व्यवस्थापन संवाद अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। कामगार कपातीसाठी सरकारची पूर्वपरवानगी घेण्याची मर्यादा 100 वरून 300 कामगारांपर्यंत वाढविण्यात आली आहे। त्यामुळे उद्योगांना काही प्रमाणात लवचिकता मिळणार असली तरी कामगारांच्या सुरक्षेसाठी नव्या तरतुदी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। एकूणच नव्या कामगार कायद्यांमुळे औद्योगिक क्षेत्रात संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून कामगारांच्या हक्कांसोबतच उद्योगांना आवश्यक असलेली लवचिकताही देण्यात आली आहे।